आणि फार थोडी कर्तव्य आमच्या वाट्याला राहिली, ती आम्ही केली. एवढंच नम्रपणे मी सांगतो की आम्ही आमचं कर्तव्य केलं, बाकी काही केलं नाही. अहो किती म्हणजे किती काळजी. मी सिद्धार्थ 8वीत असल्यापासून या अकॅडमी ह्या प्रकरणामध्ये सर्वे करतोय किंवा एक रिव्ह्यू घेतोय. मिरज, सांगली, कोल्हापूर, पुणे, कोटा, मुंबई, हैदराबाद अशा असंख्य गावातून मी हे सर्वे केले. आणि तो 8वीत असल्यापासून म्हणजे साधारण 8वी 9वी 10वी ही 3 वर्ष मला एकही अकॅडमी या क्वालिटीची भेटली नाही. त्यानंतरची 2 वर्ष सुद्धा मी सर्वे करत होतो की कुठं काय चाललंय, आपल्याकडे काय करता यायला पाहिजे. सरांना सारखा त्रास देत होतो, ते त्रास मानून घेत नव्हते. हा मोठेपणा त्यांचा. म्हणजे पण म्हटलं सर आपण असं करूया तसं करूया, अमुक इथं हे कमी होतं किंवा अमुक एक आपल्याला केलं तर फायद्याचं ठरू शकेल वगैरे वगैरे. त्या 2 वर्षात पण मला कुठं आणखी चांगलं नाही मिळालं. त्यानंतर ऍडमिशनच्या निमित्तानं मी कलकत्ता, दिल्ली, मुंबई खूप फिरलो. म्हणजे आपल्याला हा रँक मिळाल्यानंतर आपल्याला काय पाहिजे हे ठरवण्याच्या दृष्टीनं. आणि आता कलकत्त्यात मी गेले आठवडाभर कलकत्त्यामध्ये होतो त्याच्या इन्स्टिट्यूटच्या इथं. तिथल्या पालकांशी ऑल ओव्हर इंडिया पालक, म्हणजे मला सांगायला थोडं वाईट पण वाटतं आणि हे पण वाटतं, एवढ्या सगळ्या प्रकारात फक्त 4 मुलं महाराष्ट्रीयन आहेत त्याच्या कॉलेजमध्ये. फक्त 4. 2 मुंबईची, 1 पुण्याचा आणि 1 सिद्धार्थ. तर उरलेल्या सगळ्या मुलांचं मी म्हणजे माझा स्वभाव असा आहे की लगेच मी इंटरव्ह्यू घेऊन पुढच्याला बोलता करतो. आणि तुमच्याकडे काय, आमच्याकडे काय, काय करायला पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. तर कुठेही ऑल ओव्हर इंडिया आयसरच्या सगळ्या पालकांच्या मध्ये मी भेटलो. या अकॅडमीमध्ये जे जे चालतं यातलं काहीही चालत नाही. एवढी काळजी आपल्या मुलांची कुणीही घेत नाही. अगदी बी फ्रँक आणि बी कॉन्फिडंट. त्यामुळे तुम्ही सगळ्यात नशीबवान पालक आहात असं मी तुम्हाला संबोधन करेन. 9:30 ते 12:30 तो मेन्सचा पेपर. 12:35 मला ह्या सगळ्यांचे फोन. म्हणजे मी अजून कॉलेजमध्ये त्याला परीक्षा सेंटरमध्ये घ्यायला यायचो होतो तोपर्यंत रॉय सरांचा फोन, कदम सरांचा फोन, बारीक सरांचा फोन, पेपर कसे काय. म्हटलं सर अजून सिद्धार्थ मलाच भेटलेलं नाही, पेपर कसे काय. कोण काळजी करतो आपली असली. खरे आई बाप करायचे, आला असेल गेला असेल बघू, पुढच्याला रिझल्ट लागल्यावर बघू, असा अप्रोच असणारे पालक. सर कोण कोणाची काळजी करते. ऍडमिशन नंतर इव्हन त्या ऍडव्हान्सच्या परीक्षेच्या वेळेला त्या 2 गॅप मध्ये मला सरांचे फोन, पहिला पेपर कसा गेला, दुसऱ्याचं काय स्ट्रॅटेजी काय बदलली आहे काय नाही. कुणी काळजी करत नाही आपली एवढी जेवढी दिशा अकॅडमी करते. खरं तर अकॅडमी शब्दात मराठीत भाषांतर काय मला माहिती नाही, पण मी करेन ते गुरुकुल किंवा शांतिनिकेतन हे करेन. दिशा गुरुकुल, दिशा शांतिनिकेतन याशिवाय याला शब्द नाही. मित्रांनो आज कॉम्पिटिशन आणि हे एवढा प्रचंड प्रमाणात वाढले. 17.5 लाख मुलं 12वीला एकंदर आपल्या देशात बसतात. आउट ऑफ दॅट ओपन कॅटेगरीमध्ये 4,835 फक्त वेकन्सीज IIT मध्ये असतात आणि त्यामधून आपण क्वालिफाय व्हायचं असतं. 17.5 लाख मधून 4,835. काय प्रचंड कॉम्पिटिशन आहे. आज एक फॅमिली प्रोजेक्ट म्हणून आपण 12वीकडे बघण्याची गरज असते. आणि फॅमिली प्रोजेक्ट मध्ये ऑफकोर्स पालक, मी आई आणि बाप दोघांनाही हे करतो. बाबा आई तेच बघती म्हणून कृपया या प्रोजेक्ट मधून बाजूला होऊ नका, किंवा आई आम्हाला काही त्यातलं कळत नाही म्हणून पण बाजूला होऊ नका. हा एक फॅमिली प्रोजेक्ट म्हणून घ्यायचा विषय आहे. या अकॅडमी येईल, विद्यार्थी स्वतः येईल आणि पालक सुद्धा येतील. पालकांचा मुख्य रोल म्हणजे मला जर विचाराल तर मुलांना शारीरिक फिटनेस ठेवा, पण भावनिक आधार द्यायचं काम मुक्त करा. भावनिक आणि मानसिक गरजा मुलांच्या प्रचंड असतात. हे वर्ष असं असतं अख्खी फॅमिली स्ट्रेसमध्ये असते आणि तो स्ट्रेसचा परिणाम असा होतो की हा स्ट्रेस एकमेकावर निघतो. काय 2 मार्क कमी निघाले की त्याला फोडायला चालूच. असं अजिबात करू नका. त्याला हवंय का मार्क कमी पडून घ्यायला. त्यामुळं मुलांचं भावनिक विश्व सांभाळणं हे एक महत्वाचं काम करा. अप्स अँड डाऊन्स मुलांना खूप येणार आहेत. ह्या अप्स अँड डाऊन्सना तोंड द्या. आणि पण मुलांच्याकडे जेमतेम 170x24 एवढेच तास असतात. त्यांना हा डाटा गोळा करण्याच्या वेळ श्रम खर्च करू देऊ नका. तुम्ही तो गोळा करा आणि त्याचं हे करा. या ऍडमिशन प्रोसेसमध्ये एक याचा अनुभव सांगतो की मी IITची ऍडमिशन विड्रॉ केली
का तर मी आयसर कलकत्ता मला मिळालं. ऍडमिशन कुठली विड्रॉ करायची, कधी करायची, का करायची, हे एक फार मोठी गेम होती. कुणालाच कळली नाही ती काय करतोय आपण ते. पण ह्या गेमचे नियम आपल्याला माहिती असले पाहिजेत. हे नियम आपण समजून घ्या. सगळं अकॅडमीवर ढकलून काही उपयोग होत नसतो. मुलांसाठी एकच गोष्ट सांगतो, मला वाटतं चेहरे अजून कंटाळलेले नाहीये तरी पण सांगतो. एक युट्यूबवरची व्हिडिओ क्लिप आहे, फार छान व्हिडिओ क्लिप आहे. मी काल परवाच मला बघायला मिळाली. श्रीलंकेची क्रिकेट टीमची प्रॅक्टिसची क्लिप आहे. तो मुरलीधरन श्रीलंकेचा स्पिन बॉलर, तो प्रॅक्टिस करतोय. पहिल्यांदा 3 स्टंप लावून प्रॅक्टिस करतो, नंतर 3 स्टंपवर एक काचेचा ग्लास ठेवतो, 3 पैकी एका स्टंपवर. त्याच्यानंतरच्या फेरीमध्ये तो त्या ग्लासवर एक कॉईन ठेवतो आणि ते कॉईन उडवायचं. अशी त्याची प्रॅक्टिसची ती युट्यूब आहे. ती क्लिपिंग इतकी सुरेख आहे. एका शब्दात सांगतो, फार विस्तार करत नाही. तुमचं गोल स्पेसिफिक असलं पाहिजे. मला इथं ऍडमिशन मिळवायचे. मग त्याच्यासाठी कुठं बॉल टाकायचा, कुठून टप्पा वळला पाहिजे, कसा वळला पाहिजे, याचा सगळ्याचा पूर्ण अभ्यास करायचा आणि तशी ती प्रॅक्टिस ठेवायची. व्हेग गोल ठेवू नका. बी स्पेसिफिक की मला IITच्या बॉम्बेमध्ये अमुक एक हे मिळवायचंय. आयसर कलकत्ता देशातली टॉपची इन्स्टिट्यूट आहे, तिथं मला मॅथ्स मध्ये मिळवायचंय. इतकं स्पेसिफिक गोल ज्यावेळेला असेल त्यावेळेला त्याच्यासाठी काय काय लागणार आहे याचा तुम्हाला फीडबॅक उलटा मिळेल. यासाठी हे एवढ्या मार्काला हे क्लोज होतं, एवढ्या पद्धतीने हे जातं आणि या पद्धतीने आपल्याला ती मिळवायचं. ती व्हिडिओ क्लिपिंग खूप छान आहे. एकदा व्हिडिओ क्लिपिंगचं जेच मी सांगितलं बघण्याची गरज आहे असं नाही, पण स्पेसिफिक गोल हा विषय लक्षात घ्या. बाकी फिल्टर्स, अकॅडमी, पालक हे सगळे आपापला रोल करतायत, त्यांना हे करू द्याच. पण ह्या एकच विषय तुम्ही लक्षात ठेवला की भावनिक सपोर्ट मुलांना आणि मुलांसाठी स्पेसिफिक गोल. विस्तारानं बोलण्यासारखं खूप आहे, पण आता वेळेची मर्यादा आणि कार्यक्रमाची मर्यादा आहे. विशिंग यू ऑल द बेस्ट. अकॅडमी तुमच्या पाठीशी आहेच आहे. तुम्ही तुमचं करिअर घडवा आणि नेक्स्ट इयर असेच आदर्श पालक सगळे तुम्ही इथे याल अशी खात्री बाळगतो. ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच सर. सरांच्या प्रत्येक शब्दातनं त्यांची तळमळ आणि त्या मुलाच्या आयुष्याच्या भूमिकेबद्दलचं एक एक अक्षर कळलं असेल. शब्द सोडा त्यातलं एक एक अक्षर कळलं असेल. हीच एनर्जी असायला पाहिजे. मला काही पॅरेंटला याच्यासाठी सुद्धा सॅल्यूट करायचं आहे की ज्या पालकांच्या मुलांना इथं बक्षिसं वगैरे काही नाही आहे, त्यांना कुठलाही तसं काही नाही, तरी पण इन्स्टिट्यूटची मीटिंग आणि एक चांगलं काहीतरी आपल्याला शेअर करता यावं आणि ते आपल्या मुलांच्यामध्ये कुठंतरी इनबिल्ड करता यावं. या भूमिकेतून आलेले सुद्धा जे पालक आहेत हे खरोखर आमच्यासाठी सगळे आदर्श पालक आहेत तिथं आणि तसे ते निश्चित आदर्श तिथं राहतील. सिद्धार्थचं ज्यावेळेस ऍडमिशन झालं आणि सर कोलकात्याला तिथं गेल्यानंतर आज ऍडमिशन प्रक्रिया सुरू झाली की सरांनी फटाफट क्लिप सगळ्या मला पाठवायला सुरुवात केली आणि पहिला फोन लावला आणि सांगितलं की सर पहिला फोन तुम्हाला लावतोय, आत्ता मी आयसरमध्ये कोलकात्यात येते. ते ज्यावेळेस त्यांच्या क्लिप बघितल्या आणि ज्यावेळेस ते एक फिलिंग आलं की एका अतिशय वाईसारख्या छोट्या गावातून आज एक पाऊल हे नॅशनल लेवलला एका चांगल्या इन्स्टिट्यूट पर्यंत पोहोचलं, म्हणजे आता माझ्या बाकीच्या सगळ्या मुलांना हे सगळं दालन खुलं झालंय. हे तुमच्या सगळ्यांनी डोक्यात ही गोष्ट ठेवा की जर का ही गोष्ट या स्टेजवर काही अंतरावर तुमच्या घडते याचा अर्थ 101% तुम्हाला ही अचिव्हमेंट असणार आहे. कारण मी कायम तुमच्या समोर एक उदाहरण सांगायचो की जर तुमच्या काही फूट अंतरावर तुमच्या वॉकेबल डिस्टन्सवर जर तुम्हाला एखादी घटना घडताना दिसत असेल, चांगली घटना घडताना दिसत असेल, तर तुम्ही सुद्धा ती घटना घडवू शकता. 101% तुम्ही त्या सगळ्या गोष्टी अचीव करू शकता. हे सगळं तुमच्या समोर घडलेला प्रसंग आहे. सो सगळ्या मुलांनी होप्स ठेवा. सरांनी दिलेला एक क्ल्यू किंवा एक होतं की एक बुलेट टार्गेट तुमचं असायला पाहिजे. त्या भूमिकेत तुमचे प्लॅन करा. तिथं प्रत्येक वेळेस तुम्हाला ते इन्सिस्ट केलं जातंय, सांगितलं जातंय, प्लॅनिंग दिलं जातंय. बस त्या सगळ्या गोष्टीला फॉलो करायचा प्रयत्न करा. फारसा वेळ पुढे न आणता पुढच्या कार्यक्रमाला पण कंटिन्यू करतो. तिथं मी मगाशी म्हणलं होतं की इन्स्टिट्यूटचा विद्यार्थी हा कंटिन्यू टचमध्ये राहावा. या भूमिकेतनं मला एक संकल्पना दोघांच्या आमच्या मनात आली, काय करता येऊ शकेल, मुलांना आपण कसं इन्व्हॉल्व्ह करून घेऊ शकू, काय करू. गेल्या एक 4-5 वर्षात असं जाणवलं की इंजिनिअरिंगचा असणारा एक अफाट खर्च हा प्रत्येक मुलाला करता येईलच असं नाही. खूपशी चांगली मुलं आहेत, पण या सगळ्या फील्डमध्ये हॉस्टेल, मेस आणि ट्युशन फी या सगळ्या गोष्टी 4 वर्ष डिग्रीला करणं सुद्धा बऱ्याच वेळा अवघड आहे, स्कॉलर मुलं असली तरी सुद्धा. म्हणून एक संकल्पना मागं काही दिवसांपूर्वी डोक्यात आली की आपण काहीतरी फंड याचा सुरू करू शकू. बघ एक असं डोक्यात आलं की प्रत्येक बॅच जी आपली बाहेर पडते, 12वीची पासआउट असणारी बॅच,
तर त्या इंजिनिअरिंगच्या मुलाने एक आवाहन केलं की मला असं वाटतंय की तुम्ही सगळ्यांनी वर्षभरात तुमच्या बॅचचा जेवढं काही शक्य आहे तेवढे पैसे तुम्ही कलेक्ट करावेत आणि जेवढे पैसे तुम्ही जमा कराल तितकीच अमाऊंट मी इन्स्टिट्यूट लेवलला ती त्याच्यात टाकेन. त्या मागची एकच भूमिका आहे, मी पालकांनाही त्या सगळ्या गोष्टीचं हे करेन तिथं की असा हा स्टुडंट वेलफेअर फंड जो दिशा स्टुडंट वेलफेअर फंड नावाने आपण या वर्षापासून लॉन्च करतोय, पुढच्या वर्षी या फंडातून सगळ्या गरीब गरजू होतकरू मुलांना काही आर्थिक मदत दिली जाणार आहे. त्यांच्या इंजिनिअरिंगच्या किंवा मेडिकलच्या ऍडमिशनसाठी असणार आहे किंवा भविष्यातल्या पुढच्या कुठल्याही हायर एज्युकेशनसाठी आपण त्यांना पैसे त्यातनं जमा करणार आहे, देणार आहे. तिथं जर का अशी मुलं असतील तिथं तर निश्चित ती सजेस्ट करा, त्यांचं एक प्रॉपर वेने सिलेक्शन होईल आणि त्यांना तो फंड डिस्ट्रीब्यूट केला जाईल. तिथं मी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ह्या संकल्पनेचं इनोव्हेशन करायला त्यांना सांगतोय. एक जबाबदारी मी त्या मुलांना हँडओव्हर करणार आहे. आता ही सगळी मुलं आपापल्या इंजिनिअरिंगच्या तिथं ठिकाणी आहेत. मी आता माझ्याकडे जी 12वीची मुलं आहेत त्या 1-2 मुलांना रिक्वेस्ट करेन की त्यांना सांगेन की ते स्टेजवर येतील. एक मुलगा आणि मुलगी स्टेजवर येतील. ही समोर एक फ्रेम ती त्याचं इनॉग्रेशन होईल आणि ती जबाबदारी एक कर्तव्य त्या मुलांच्या हातात दिलं जाईल. या फ्रेमचं अनावरण आणि एक जबाबदारी त्यांच्या हातात सोपवली जाते. आणि या आत्ता ओपन केलेल्या कन्सेप्टची पहिली विद्यार्थिनी म्हणून पूजा कुदळे, तिला नुकताच माग ऍडमिशनच्या वेळेस एक 20,000 रुपये तिला दिले होते आणि आता पुन्हा एक 10,000चा चेक तिला मी देतोय. तिच्या पालकांना मी रिक्वेस्ट करेन की त्यांनी कृपया स्टेजवर यावं आणि पाहुण्यांच्या हस्ते हा चेक स्वीकारावा. तिच्या पुढच्या प्रवेशासाठी या सगळे पैशांची मदत त्यांना होत राहील तशी तिथं. आणि कधीही पैशासाठी तुमच्या मुलीचं शिक्षण थांबणार नाही ही दिशा अकॅडमीची ग्वाही तुम्हाला आहे. नांदे मावशी, तिची आई, आदरणीय कोकरे सरांना विनंती करेन, डॉक्टर कोकरे की जे ट्रिमेंडस पर्सनॅलिटी आहे, म्हणजे बिलीव्ह करू शकत नाही आपण. मगाशी मी त्यांच्याबद्दल बोललो तुम्हाला. एका अतिशय छोट्याशा पंढऱ्यातलं छोटस एका गावातलं स्टुडंट की शाळा ही कन्सेप्टच माहित नाही असा विद्यार्थी आज आंतरराष्ट्रीय पातळीवर एका ट्रिमेंडस फील्डवर काम करतोय. एमटेक असणारी, डॉक्टरेट असणारी व्यक्ती की ज्या खूप रिसर्च ओरिएंटेड काम करणारी व्यक्ती. मी सगळ्यांच्या साक्षीने त्यांना एकदा मनापासून सॅल्यूट करतो आणि सर तुम्हाला तुमचं स्पीच व्यक्त करायची विनंती करतो. थँक्यू. Congratulations to all and thank you for giving me opportunity. Let me start with the IIT aspirant, those who are the student of 11th class and 12th class student. Okay, you should be motivated. Okay, and let me tell you the fact of this one, how exam is tough exam. Okay, don't take it very lightly. Okay, just now Adarsha Palak, I don't remember doctor's name. Okay, he told the fact. Okay, how many students were there, as well as Dr. Nitin also told you that. Okay, let me tell you that what is the exact fact here. Last year, my daughter was also a student who was preparing for IIT JEE. Okay. And you know that there were 13,57,000 students appeared for JEE main. And out of that, 1,26,000 students shortlisted for JEE advance. And you know that
number of seats for IIT is only 9,700, and that too for open category it is 50%, means 4,500. Number of courses, number of IITs are 16, that too old IITs are only 7, and the new IITs are there. And then getting admission into IIT is really challenging, and that's why you have to work very, very hard. See that. My daughter got a score of 2942 rank, All India rank, 2942. Thank you very much. I'll tell her story also later on. Percentile wise, she got 99.71%. She was hoping for IIT Bombay, but with 2942 score, it's highly impossible. If you want to take admission in IIT Bombay in computer science and engineering, your rank should be in between 1 to 44. Then next comes IIT Delhi. To get admission in IIT Delhi for computer science, you should have a rank below 100. Then comes Chennai, Kharagpur, like that. She was passionate about computer science, so we have to opt a new IIT, and that was far away from Nanded. Anyway, so we opted because she was having the option, like she was having offer letter of IIT Patna, then NIT Nagpur Computer Science and Engineering, and BITS Pilani Computer Science and Engineering. As doctor has said that taking decision is very, very critical at that time. Shall we go to the new IIT, or shall we go to the old NIT, or shall we go to the best private institute of India, that is BITS Pilani? And if you discuss it with a senior faculty member of IIT also, you'll get the confused answer. Though I did my PhD from IIT Kharagpur, postdoc from California University, but when times come on you, definitely taking the decision becomes very, very difficult. I talked with my professor, who was my supervisor, Professor B.N. Chetri. Sir, this is the fact. What shall I do? My professor said that, Manish, you should go to old IIT. Then I talked to my another friend who is professor at IIT Delhi, Sumatra Dattaroy. He said that nothing doing. You should go to the new IIT if you get a good branch. Then I talked to another ex-professor of IIT Delhi, Kharagpur, Professor T.K. Basu. He said that no, you should go to old IIT. So like that way I was talking, and then I was getting the confused answer. Okay, as a learned parent, I was confused. What shall I do? But then you have to decide. Okay, it's like us. मराठीतून जर सांगायचं म्हटलं तर तुमच्या लव झालेलं आहे, तुम्हाला लग्न करायचं तर ज्याच्याबरोबर लव केलेलं आहे त्याच्याबरोबर लग्न करायचं का घरंदाज व्यक्तीबरोबर ती लग्न करायचं, की जो घरंदाज व्यक्ती आम्हाला आवडत नाहीये. In that situation, basically, my daughter was also firm. She said that, Papa, what I'll get if I go in old IIT? See, I also did my PhD from old IIT. What I'll get in old IIT? Okay, culture and all those things. New IIT may not be that much. But see, studying is only 4 years. तुमचा बीटेकचा जो पार्ट आहे तो फक्त 4 वर्षाचा आहे. Whereas career is 40 years. Okay, so I have a passion of computer science and engineering. She was getting basically admission in IIT Mumbai, 20 branches of IIT Kharagpur and so on. So see that I don't like the branches which are there in IIT, all these old IIT, because whatever, according to her merit, whatever she was getting, she was not liking. She was interested in computer science and engineering. So she said that no problem, I'll go to IIT Patna. And then we took the decision. Anyway,
Basically, for preparation of IIT JEE, okay, nothing is impossible. Okay. Number one, first thing is that, as doctor has said, you should be very, very focused. Your goal should be very fixed. How many seats you want in IIT admission? As a candidate, you want only one. How many seats are available? 9,700 seats are available. आणि तुम्हाला फक्त एकच पाहिजे ना? तुम्हाला तर सगळ्यांना 9,700 नको आहेत. And then you should decide that yes, I am going to capture one seat among that one. छोटी स्टोरी सांगू वाटते इथे. बेसिकली तुम्ही जर बडोद्याचा राजा त्याची जर स्टोरी ऐकली, यू मस्ट बी नोईंग दॅट. एक छोटा 12 वर्षाचा शेतकऱ्याचा मुलगा बडोद्याच्या राजवाड्यात जातो. तिथं त्याला विचारलं जातं की तू कशाला आलायस इथं? त्याचं उत्तर असतं, मी राजा बनायला आलेलो आहे. सी दॅट, व्हॉट इज द डेअरिंग? मी राजा बनायला आलेलो आहे. आणि तो नंतर त्याच्या प्रचंड मेहनतीनं बडोद्याचा राजा होतो आणि त्याचं नाव आहे सयाजीराव गायकवाड. If you have a commitment, if you have a determination, yes, you can achieve. त्याच्यानंतर जिद्द, चिकाटी ही खूप असली पाहिजे. दहावीपर्यंत मी पण असं एक ऑर्डिनरी विद्यार्थी होतो. सरांनी सांगितलं की एका खेडेगावात आलेलो, ज्या ठिकाणी शैक्षणिक वातावरण असं विशेष काय नाहीये. मी राहतो ते बेसिकली शेतकऱ्याचा मुलगा आहे, घर शेतातच आहे. शैक्षणिक वातावरण असं काही नव्हतं. अभ्यास करायचा कन्सेप्ट हा नव्हताच. बेसिकली 10 ते 5 शाळा केली की तेच खूप झालं असं घरच्यांना वाटायचं. अजून काय अभ्यास करतो परत सेपरेट? घरी आल्यानंतर शेतकऱ्याच्या मुलांना जी कामं करावं लागतात किंवा शेतकऱ्यांना जी कामं करावं लागतात तीच मलाही करावं लागत होती. अगदी शेण काढण्यापासून, दूध काढण्यापासून, झाडून लोट करण्यापासून सगळ्याच गोष्टी कराव्या लागत होत्या. 10वीत म्हटलं तर आपण काहीतरी करायला पाहिजे. 10वीत झाल्यानंतर माझ्या आईला म्हटलं की आई, माझी जन्मपत्रिका काढली का? आई म्हणली, बाळा जन्मपत्रिका तर आपण जनरली कोणाची काढत नाही. म्हटलं काढून तर बघ. शी वॉज नॉट रेडी. थोडं इन्सिस्ट केलं, तिने काढली जन्मपत्रिका. आणि खरं सांगू, माझ्या जन्मपत्रिकेवर लिहिलेलं आहे की हा माणूस निदड्या छातीचा, व्यायामाची आवड असणारा, जेमतेम शिक्षण होईल. वाचली जन्मपत्रिका. अरे बापरे म्हटलं, एज्युकेशन तर काही दिसत नाही आपल्या भविष्यामध्ये. ती पत्रिका आहे माझ्याकडे अजून. ती ठीक आहे, काय हरकत नाही म्हटलं. आता पत्रिकाच खोटी करून दाखवायची. पण त्यातले काही जे चांगले पॉइंट होते ते चांगले पॉइंट घेतले ना. मागच्या 23 वर्षापासून कंटिन्युअस 1.5 तास व्यायाम निदळ्या छातीचा करण्यासाठी जिम मध्ये कुठेही गेलो, फॉरेनला गेलो, कुठेही गेलो, जिम अजून सोडली नाही. आणि त्याचा फायदा खूप झाला मला. एक फन पार्ट मी सांगतो. जनरली मी बरेच वर्कशॉप्स कंडक्ट करतो, पण ते फॅकल्टी मेंबर, इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्राध्यापकांना शिकवायचं हाऊ टू डू रिसर्च किंवा व्हॉट आर द अपॉर्च्युनिटीज अँड ऑल दोज थिंग्स. असाच एक माझा कार्यक्रम होता 15 दिवसापूर्वी गुलबर्ग्याला. आणि त्याच्या अगोदर होता पुण्याला. मग पुण्यावरून मी डायरेक्टली गुलबर्ग्याला गेलो. 2 दिवसाचा प्रोग्राम तिथला ओळखला. आणि मग त्या गुलबर्गाच्या कॉलेजनं मला कार अरेंज केली होती फ्रॉम गुलबर्गा टू नांदेड. आणि मग जाता जाता ड्रायव्हर मला विचारला, साहेब
आपकी शादी हो गई क्या? मतलब का बाबा, क्यों? नहीं ऐसे ही पूछा. मतलब आपको क्या लगता है? नहीं शायद हुई भी होंगी या नहीं भी होंगी, या अगर हो भी गई होंगी तो अभी अभी हो गई होंगी. म्हटलं माझी मुलगी आता IITच्या फर्स्ट इयरला आहे. सो देर इज नो वॅकन्सी राईट नाव. मला म्हणायचं काय की बेसिकली त्यातला जो जन्मपत्रिकेतला चांगला पार्ट होता तो घेतला. घरी परिस्थिती नव्हती, बेसिकली शेतकरी कुटुंब होतं, घरात लाईट नव्हते. डिप्लोमाला आम्ही 24 किलोमीटर सायकलिंग करत होतो डेलीचं. लाईट नसल्यामुळं आमच्या शेतामध्ये आम्ही झोपडी बांधली होती आणि त्या झोपडीमध्ये 18 तास अभ्यास केला. अँड देन आय स्टूड इन मेरिट ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्र मेरिटमध्ये आलो, इंजिनिअरिंग केलं. त्याच्यानंतर टीचिंगची खूप हाऊस होती. इंजिनिअरिंग जरी झालं तरी शिक्षक बनावं असं वाटत होतं मनापासून. टीचिंगकडे गेलो. टीचिंगमध्ये बेसिकली बऱ्याच वेळा कसं असतं की टीचर हा कन्सेप्ट जो आहे त्यातली त्यात कॉलेजचे जे प्राध्यापक त्यांना काहीच काम नाही आणि पगार खूप जास्त आहे असा कन्सेप्ट असतो. आणि मी गेल्या तेच बघितलं. माझे जे कलिग होते, ऑक्टोबरला मी जॉईन झालो, सेमिस्टर एंड होती आणि सगळे जे कलिग होते आमच्या कॉलेजच्या बाहेर कॅन्टीन जे होतं त्या कॅन्टीन वरती जायचं. सकाळी गेलं 10:30 वाजता, सही केली की 11:15 वाजता सगळे बाहेर कॅन्टीनला. चहा पाणी गप्पा गोष्टी 1.5-2 तास तिथंच थांबायचे. परत कॉलेजकडे निघायचे. तोपर्यंत दुसरा ग्रुप यायचा, परत त्या ग्रुपला कंपनी द्यायची. हा जो प्रकार होता बेसिकली या प्रोफेशनमध्ये, हा मला 8 दिवसातच कंटाळा आला. अँड देन आय डिसाइडेड दॅट नाऊ आय चेंज दिस वन. मग मागवळून कधी बघितलं नाही, हार्डवर्क केलं. इमिडिएटली ME ला ऍडमिशन केलं, ME झालं. PhD ला गेलो IIT खडगपूरला, फास्टेस्ट PhD केली. 2 वर्ष 3 महिन्यामध्ये IIT खडगपूरमधून PhD केली विथ व्हेरी गुड पब्लिकेशन. आणि त्याच्यानंतर मग गव्हर्नमेंटचं अवॉर्ड मिळालं आणि बरेच देश फिरलो. केम्ब्रिज युनिव्हर्सिटी, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, लंडन, स्पेन, जर्मनी, फ्रान्स, अमेरिका 2 वेळा त्या अवॉर्डमध्ये. सिंगापूर, बँकॉक, मलेशिया. त्याच्यानंतर परत दुसरं गव्हर्नमेंटचं अवॉर्ड मिळालं, व्हॉइस कॉस फेलोशिप 2010ला. त्यावेळेस माझी मुलगी होती 10वीत. बेसिकली माझ्या फॅमिलीच्या सपोर्टमुळे मी जाऊ शकलो तिथं. गेलो तिथं कॅलिफोर्निया विद्यापीठामध्ये PhD नंतरचं एज्युकेशन करायला. चांगलं काम केलं आणि परत आलो. मला म्हणायचं काय इथं की विद्यार्थ्यांनो जिद्द ठेवा. नथिंग इज इम्पॉसिबल. आणि हे जिद्द ठेवण्यासाठी तुमच्याकडे बर्निंग डिझायर असलं पाहिजे. ज्वलन. बर्निंग डिझायर म्हणजे कसं? एक सिंपल गोष्ट. एक विद्यार्थी जातो त्याच्या गुरुकडे, सर मला बर्निंग डिझायर म्हणजे काय ते सांगा. तो गुरु म्हणतो ठीक आहे काय हरकत नाही, ये भावतो. बरं तुला बर्निंग डिझायर दाखवतो. तू शहराच्या बाहेर एक नदी आहे, त्या नदीकडे ये, तुला सांगतो बर्निंग डिझायर काय असतं ते. तो विद्यार्थी बी जातो, शिक्षक बी जातो. पात्रामधून मग नंतर ते मधल्या भागात येतात दोघं, पण पाणी बरंच असतं. आणि शिक्षक ऑल ऑफ अ सडन त्या विद्यार्थ्याचं डोकं पकडतात आणि त्या पाण्यामध्ये बुडवतात आणि तसंच घट्ट धरून ठेवतात. तो विद्यार्थी तडफडतो आणि तो अचानक वरती येतो. तो विद्यार्थी विचारतो, सर तुम्ही असं का केलं मला? नाही म्हटलं तुला बर्निंग डिझायर काय असतं ते मला सांगायचं होतं. म्हटलं ह्याच्यात काय बर्निंग डिझायर आहे? तुम्ही तर मला मारायला निघाले होते. ते म्हटले ज्यावेळेस मी तुला तुझं डोकं पाण्याखाली दाबलं होतं त्यावेळेस तुला कशाची गरज होते? तर तो म्हटला श्वासोच्छवासाची, ऑक्सिजनची. मग त्यासाठी तू काय केलं? मी खूप प्रचंड मेहनत केली आणि वरती आलो आणि नंतर आल्यानंतर मला ऑक्सिजन मिळाला. तसंच तुम्हाला जर यश मिळवायचं असेल, सक्सेस मिळवायचं असेल तर तुमच्याकडे बर्निंग डिझायर असलं पाहिजे. आणि यस मला ते मिळवायचंय आणि ते मी मिळवणारच. मला एकच सीट पाहिजे
देर आर 9,700 सीट्स, सो मेनी सीट्स आर अवेलेबल. त्यातनं फक्त मला एकच मिळवायची. तर जिद्द, चिकाटी, बर्निंग डिझायर आणि पॉझिटिव्ह थिंकिंग असलं पाहिजे विद्यार्थ्यांच्याकडे बेसिकली, की त्या गोष्टीकडे बघताना पॉझिटिव्हली विचार करा, निगेटिव्ह गोष्टी विचार करू नका. डोंट डू लोकल कॉम्पिटिशन. मला आठवत आहे की ज्यावेळेस मी ऍडमिशन घ्यायला गेलो माझ्या मुलीचं ॲलन करिअर इन्स्टिट्यूट कोटा, 60,000 विद्यार्थी कोट्यामध्ये, ॲलन करिअर इन्स्टिट्यूटमध्ये. पहिल्या दिवशीचा ओरिएंटेशन प्रोग्राम होता आणि त्या ओरिएंटेशन प्रोग्राममध्ये बेसिकली आलेले जे विद्यार्थी ते सगळे लोकल टॉपर होते. प्रत्येक विद्यार्थी हायस्कूलमधले ते टॉपर होते. तिथं आलेले सगळे ऑल ओव्हर इंडियामधले टॉपर होते. आणि मग ज्या ओरिएंटेशन प्रोग्राममध्ये सांगितलं की प्रत्येकाला वाटायचं की येस, नेक्स्ट AIR1 इज आय एम. पुढचा ऑल इंडिया रँक 1 हा माझाच असणार आहे, प्रत्येकाला वाटत होतं. पण ज्यावेळेस ऍक्च्युअल टेस्ट सुरू झाल्या, प्रॅक्टिस टेस्ट, त्याच्यानंतर तुमचा जेई मेन टेस्ट, जेई ॲडव्हान्स टेस्ट, त्याच्यामध्ये बरेच मुलं खालीवर झाले. सी, लोकली यू वेअर द टॉपर, बट व्हेन यू compute with this one globally, it becomes very difficult to maintain that rank. आणि मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जरी विद्यार्थ्यांना अपयश आलं किंवा एखाद्या टेस्टला मार्क्स कमी आले, डझंट मॅटर. इथं पालकांचाही रोल खूप महत्त्वाचा असतो, सरांनी जसं सांगितलं तसं. कारण बऱ्याच वेळा असं व्हायचं की ॲक्च्युली जरी माझी मुलगी टॉप 15 मध्ये होती, तिथं 60,000 विद्यार्थ्यांपैकी पहिल्या 15 मध्ये होती. ते ॲक्च्युली बॅचेस असतात, म्हणजे याचे स्टार बॅच, P1 बॅच, अप टू P13, 14 ऑर लाईक दॅट बॅचेस आर देअर. स्टार बॅचला फॅकल्टी मेंबर वेगळे, P1 बॅचला फॅकल्टी मेंबर वेगळे. आणि बेसिकली सरांचा तर दृष्टिकोन सामाजिक आहे, पण तिथं जर तुम्ही गेला तर इट इज अ टोटली बिझनेस कोटा. त्या स्टार बॅचला शिकवणारे जे फॅकल्टी मेंबर होते, विल नॉट इमॅजिन फिजिक्सचा टीचर हाऊ मच ही वॉज अर्निंग और हाऊ मच ही वॉज पेड. 4 crores पर annum फिजिक्सचा टीचर. मॅथमॅटिक्सचा टीचर 4 कोटी रुपये वर्षाला. केमिस्ट्रीचं टीचर 8 कोटी. ह्याला 4 कोटी का जास्त? तर ही वॉज अ हंटिंग प्रोफेसर. हंटिंग प्रोफेसर मीन्स ही यूज टू टीच केमिस्ट्री ॲज वेल ॲज. तो भारतामध्ये कोणते चांगले विद्यार्थी आहेत, कुठं टॉपर विद्यार्थी आहेत, हे विद्यार्थी तो शोधत होता. ते विद्यार्थी पकडून आणायचे त्यांना. फीस तर काय नव्हतीच बेसिकली तिथं, जे टॉपर विद्यार्थ्यांना होती त्यांना. आणि त्या विद्यार्थ्यांना पकडून आणायचं, त्यांना आमिष दाखवायचं, यू शुड जॉईन विथ अस. आणि त्याच्यानंतर मग त्यांना मोल्ड करायचं. खरं सांगू, AIR1 चित्रांग हा माझ्या मुलीचा बॅचमेट आहे, स्टार बॅचचा. त्याला पकडून कधी आणला होता? 8 महिन्यापूर्वी. तो अगोदर कुठं होता? उदयपूरला. पण या केमिस्ट्रीच्या प्रोफेसरला कळालं की तो उदयपूरचा विद्यार्थी चांगला करतोय, त्याला पकडून आणलं पाहिजे. ज्यावेळेस आपण AIR1 सांगतो, दॅट मेक्स अ डिफरन्स, दॅट मेक्स अ बिझनेस. त्याला आणला, मोल्ड केला. AIR3 कुशल का कोणता तरी एक आहे विद्यार्थी, 4 महिन्यापूर्वी तो पकडून आणला. कुठून? इंदोरवरून. आणि जो ओरिजिनल ॲलनचा होता, अमेय गुप्ता, तो AIR8 आला. पण शेवटी ॲलनचं नाव काय झालं? ॲलन इज प्रोड्युसिंग AIR1 इन IIT as well as AIR1 in medical. खरंच ॲलनचं आहे का ते? का हे सक्सेस जे होतं फक्त 4च महिन्यात मिळालं का? त्याला बेसिकली हा याचा बिझनेसचा पण टच आहे. एनिवे, कॉम्पिटिशन इज व्हेरी हाय. ओके. दुसरी गोष्ट मला जी सांगायची पालकांना, की ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये विद्यार्थी जे घडत असतात, प्रिपरेशन करत असतात, विद्यार्थ्यांनी ही 2 वर्ष डेडिकेशनने द्यायची. जर तुम्ही 2 वर्ष तुमच्या करिअरसाठी दिली तर पुढचे 80 वर्ष तुमच्यासाठी आहेत.
आणि ॲज अ पॅरेंटनं काय करायला पाहिजे बेसिकली, सरांनी सांगितलं की जस्ट यू सपोर्ट इमोशनली. माझी मुलगी पण बऱ्याच वेळा अपसेट व्हायची, बऱ्याच वेळा काय अप्स अँड डाऊन्स. एखाद्या टेस्टमध्ये मार्क्स कमी आलेले की एकदम डिसअपॉइंट व्हायची. मग त्यावेळेस ॲज अ पॅरेंट म्हणून तुम्ही सांगितलं पाहिजे की नथिंग डुईंग, यू विल क्रॅक नेक्स्ट एक्झाम, यू विल डू बेटर इन नेक्स्ट एक्झाम. ज्यावेळेस आमचे डिस्कशन्स व्हायचे त्यावेळेस फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग. ओके, तिला कसं पॉझिटिव्हली सांगता येईल, जरी समजा फॉर एक्झाम्पल परफॉर्मन्स त्या टेस्टमध्ये कमी आला तर तिला पॉझिटिव्ह कसं करायचं हा रोल माझ्याकडे होता. पालकांनी डिस्टन्सचा विचार करू नये, विचार करावा क्वालिटीचा. ज्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या ठिकाणी ऍडमिशन मिळतंय त्या ठिकाणी तुम्ही जावा, कारण एन्व्हायरमेंट मेक्स ए डिफरन्स. तुम्ही कुणाबरोबर अभ्यास करता, कसं एन्व्हायरमेंट आहे. साधं सिंपल उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर जो सिंहाचा छोटं पिल्लू असतं ते ज्यावेळेस ते मेंढराबरोबर राहतं त्यावेळेस ते मेंढरासारखंच वागायला लागतं. ते विसरून जातं की तो ओरिजिनल सिंह आहे, पण त्याला जर सिंहाबरोबर ठेवलं तर तो सिंहासारखाच वागतो. मोरल सपोर्ट, त्याची हेल्थ चांगली ठेवायचा कसा प्रयत्न करता येईल, त्याचबरोबर स्वतःही चांगली ठेवा. मगाशी सांगितलं एका वक्त्यानं की जर तुम्ही जर आजारी पडला तर विद्यार्थ्यांना थोडी काळजी लागेल ना आई वडिलांची. तर बेसिकली हेल्थ, क्वालिटी, डिटर्मिनेशन, कन्सिस्टन्सी, ऑल दोज शुड बी टेकन केअर ऑफ. ओके, आणि मग यश नक्कीच तुमच्या हातात आहे. सो आय विश ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू अँड वन्स अगेन थँक यू व्हेरी मच फॉर गिविंग मी अपॉर्च्युनिटी टू टॉक इन फ्रंट ऑफ यू. थँक्यू व्हेरी मच. या ठिकाणी आता आपले राष्ट्रगीतसाठी सगळ्यांनी उभं राहावे यासाठी सगळ्यांना विनंती करतो मी. जनगणमन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे.